ज्येष्ठ सदस्य अनिल परब साहेबांनी ज्या आयुधाच्या माध्यमातून तुमच्याकडे परवानगी मागितली ते नाकारायचं की स्वीकारायचा हा तुमचा अधिकार आहे. पण त्यांनी असा उल्लेख केला की उठाव केल्यानंतर आम्ही जे आता काही शंभूराज देसाई साहेबांच्या संदर्भामध्ये झालं त्याच्यामध्ये शेपटी घातलेली असं त्यांनी उल्लेख केला. ज्यावेळी आम्ही मुंबईमध्ये आलो हा उठाव करून त्यावेळी आमचे कोतळे पण हे काढणार होते, त्याला आम्ही घाबरलो नाही. हे आम्हाला वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते. हे वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते. शेफ्टी घालण्याच्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही न्याय मागितलेला आहे. आमच्या मंत्री महोदयांनी तुमच्याकडे दाद मागितलेली आहे. हा राजकीय संस्कार आहे आणि ज्यांना संस्कार नाही ते असं बोलतात. सन्माननीय सभापती महोदय, माझ्या संदर्भातला उल्लेख सन्माननीय परब साहेबांनी केला. परब साहेबांनी सुरुवातीला परब साहेबांनी केलं की मंत्री त्यामुळे बोलायला दिले. आता बसा, आपण बसा, बोलतायत. मंत्री संरक्षण मागतायत. ही वस्तुस्थिती आहे. ऐका ना, आता माझं ऐका. परब साहेबांचं शांतपणे आपण ऐकलं. मी हे एवढ्यासाठीच आपल्या निदर्शनाला आणलं की सन्माननीय सभापती महोदय, जो प्रकार घडला तो प्रकार आम्ही मंत्री व्हायच्या आधी आमदार आहोत, त्यामुळं आपल्या निदर्शनाला आणलं. ह्या परिसराचे कस्टोडियन कोण आहेत? आपण आणि माननीय विधानसभा अध्यक्ष आहोत. आता राहिला प्रश्न. परब साहेब म्हटले उठाव केला, कुठं गेली छाती? उठाव करताना सुद्धा काय वाक्य वापरली होती? ह्यांची प्रेते येतील, कोतळे काढू. खुलेआम आलो ना आम्ही, विमानानं आलो, उतरलो, बसनं आलो, विधानभवनला गेलो, विश्वासदर्शक संमत ठराव केला आणि गेलो परत. काय केलं? त्यामुळे आमच्या धाडसाचं विनाकारण तुम्ही हे बघा, विनाकारण आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. मी एवढंच सन्मान्य सभापती महोदय रेकॉर्डवरती आणतो आहे की आम्ही जी भूमिका घेतली ती हिंदुत्वासाठी घेतली. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेली भाजप शिवसेनेची युती टिकवावी म्हणून घेतली. आता त्या युतीमध्ये काही कटू अनुभव कालच्यासारखे आम्हाला आले, हा भाग सोडा. त्याची योग्य व्यासपीठावरती आम्ही दखल मागू, योग्य व्यासपीठावरती ते दुरुस्त सुद्धा होतील. पण असं बोलण्यामुळं अशा पद्धतीनं कुठेही तुम्ही आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. माझं एवढंच म्हणणं आहे, फॅक्च्युअल कंडिशन, वस्तुस्थिती आपल्या निदर्शनाला आणली, याचा अर्थ आम्ही हातबल आहोत असं बिलकुल समजायचं कारण नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला हे 289 दुसरी अमान्यच केली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात बाकीचे सगळे विषय सुजलाम सुफलाम आहेत. फक्त राहिलंय काय? बंधू बाबा मंत्री मार खात